नमस्कार, मी भाग्यश्री फाटक। आज आपण मार्केट काय काय रंग दाखवत आहे ते पाहायचं आहे। एशियन पेंटचे रंग काही चांगले दिसत नाही आहे, तसेच मार्केटचेही रंग इतके दिवस काही चांगले दिसले नाही, पण आता थोडासा बदल होतोय असं दिसतं आहे। तर आज काय काय होणार आहे, कोणत्या शेअरमध्ये काय होईल हे आपण बघूया। UPLची खबर आज पुष्कळ आहेत UPLच्या संदर्भात। UPLने अल्फावेव्ह ग्लोबल बरोबर ॲग्रीमेंट केलं आहे। या ॲग्रीमेंटच्या अंतर्गत UPL 350 मिलियनची गुंतवणूक करणार आहे, $350 मिलियन आणि 12.5% स्टेक घेणार आहे। त्याचबरोबर अडवांटा एंटरप्राइजेसच्या सीड्स बिझनेसमध्ये ही गुंतवणूक UPL करणार आहे। त्याचबरोबर UPL 3,378 कोटींचा राईट्स इश्यू आणत आहे। याची रेकॉर्ड डेट 26 नोव्हेंबर ठेवली आहे। 360 रुपये प्रति राईट असा दर लावला आहे। हा राईट्स इश्यू पार्टली पेड सुद्धा आहे। तुमच्याजवळ 8 शेअर असतील तर 1 राईट तुम्हाला मिळेल असा रेशो आहे। मंगळवारी त्याची किंमत UPLची 545 होती। या किमतीच्या दृष्टीने बघितलं तर 34% डिस्काउंटवर हा राईट्स इश्यू येतोय। 5 डिसेंबर ते 17 डिसेंबर या दरम्यान हा राईट्स इश्यू ओपन राहील। 9.38 कोटी राईट्स याच्यामध्ये इश्यू केले जाते। त्यामुळे आज UPL हा शेअर, या शेअरकडे सगळ्यांचं लक्ष राहील। डॉक्टर रेड्डीज यांच्या हैदराबाद येथे बेलारोम इथं जी API मॅन्युफॅक्चरिंग फॅसिलिटी आहे त्याचं चेकिंग किंवा त्याची तपासणी US FDAने 15 नोव्हेंबर ते 19 नोव्हेंबर या कालावधीत केली होती आणि त्याला फॉर्म 483 इश्यू केला आहे आणि शिवाय 7 त्रुटी दाखवण्यात आल्या। त्यामुळे डॉक्टर रेड्डीज मंदीत राहू शकतो। टाटा पॉवरनी भूतान ड्रग ग्रीन पॉवर कॉर्पोरेशन यांच्याबरोबर कोलॅबोरेशन केलं आहे। भूतानमध्ये 5000 मेगावॅट क्लीन एनर्जी प्रोजेक्ट डेव्हलप करण्यासाठी हे ॲग्रीमेंट केलं आहे। गार्डन रीच शिप बिल्डर्स, त्यामुळे टाटा पॉवरही तेजीत राहू शकतो। गार्डन रीच शिप बिल्डर्सनी पश्चिम बंगाल सरकारबरोबर 2,262 कोटीच्या प्रोजेक्टसाठी करार केला आहे। अडाणी इन्फ्रा PSP प्रोजेक्टमध्ये स्टेक घेण्यासाठी 642.6 प्रति शेअर या भावाने ओपन ऑफर आणणार आहे। NLC इंडिया ही 3,720 कोटींची गुंतवणूक करून NIRL मध्ये स्टेक घेणार आहे आणि रिन्युएबल प्रोजेक्ट्समध्ये गुंतवणूकही करणार आहे। आदित्य बिर्ला कॅपिटल हे आदित्य बिर्ला कॅपिटल डिजिटल याच्यामध्ये 100 कोटीची गुंतवणूक करणार आहेत राईट्स इश्यूद्वारे। JSW स्टील हे कोडली मिनरल ब्लॉक 12 धरबंदोरा गोवा याच्यासाठी प्रिफर्ड बिडर
म्हणून यांची निवड झाली आहे, प्रिफर्ड बिडर ठरले आहे। तर हे जे धरबंदोरा गोवा याची कपॅसिटी 48.5 मेट्रिक टन आयर्न ओरचं तिथे साठा आहे आणि 2.7 आयर्न ओर डब्स पण आहेत। एजिस लॉजिस्टिक्सचा एक आर्म आहे एजिस झोपॅक टर्मिनल, याच्यासाठी तिने DRHP फाईल केले। हा IPO फ्रेश इश्यू आहे 3,500 कोटींसाठी, त्यामुळे एजिस लॉजिस्टिक्सकडे सगळ्यांचं लक्ष राहील। इज माय ट्रिप याची बोनससाठी रेकॉर्ड डेट 28 नोव्हेंबर ही आहे। UPL ही कर्ज कमी करण्यासाठी अडवांचामधला 8.93% स्टेक हिने विकला आहे। वारी एनर्जीचा रिझल्ट लागला आहे, तर त्यांचं प्रॉफिट वाढलं आहे, त्यांचं रेव्हेन्यूही वाढलं आहे, पण मार्जिन मात्र अगदी किंचित कमी झालं आहे। भारती एअरटेलनी नोकिया बरोबर मल्टी-मिलियन डील 4G आणि 5G नेटवर्कसाठी केलं आहे। हे विस्तार करण्यासाठी डील आहे आणि तो विस्तार करत असताना नोकिया भारती एअरटेलची उपकरणं वापरू शकणार आहे। आता पिरामल फार्मा जी होती, त्या पिरामल फार्माने काही गोष्टी जाहीर केल्या नाहीत। जेव्हा पिरामल फार्मा लिस्टिंगला आली, महाराष्ट्र प्रदूषण बोर्डाने त्यांना शटडाऊनची ऑर्डर दिली होती, दंड लावला होता। या सगळ्याचा उल्लेख पिरामल फार्माचं लिस्टिंग होण्याच्या आधी त्यांनी केलेला नाही। म्हणजे या गोष्टी लपवल्या किंवा नॉन डिस्क्लोजर ऑफ मटेरियल इव्हेंट असं सेबीने त्यांना ऑर्डर पाठवली आहे। त्यामुळं पिरामल फार्मा मंदीत राहू शकतो। अपार इंडस्ट्रीजची क्षमता आत्ता 7,350 मेट्रिक टन पर ॲनम आहे आणि ही क्षमता आता ते 5,160 मेट्रिक टननी वाढवणार आहेत आणि ही विस्तारित क्षमता 2026च्या तिसऱ्या क्वार्टरमध्ये दिसेल आणि यासाठी ते 72.55 एवढी गुंतवणूक पण करणार आहेत। NTPC ग्रीन ही 1 TPD क्षमतेचं समुद्राच्या पाण्यापासून ग्रीन हायड्रोजन उत्पादनाचा प्लांट विशाखापट्टणम आंध्र प्रदेश इथे लावणार आहे। न्यू आणि रिन्युएबल एनर्जी मंत्रालयाने 37.5 गीगावॅट एवढी एकंदर क्षमता असलेल्या 50 सोलर पार्क्सला मंजुरी दिली आहे। त्यामुळे या क्षेत्रातील शेअरकडे लक्ष दिलं पाहिजे। GNFCकडे आज सगळ्यांचं लक्ष राहील, कारण GNFCने INEOS बरोबर नवीन ॲसिटिक ॲसिड युनिट लावण्यासाठी करार केला आहे। ॲसिटिक ॲसिडच्या बाबतीत भारतात GNFC ही एकच कंपनी आहे, पण इनॉस ही लीडिंग जगामध्ये ॲसिटिक ॲसिडच्या बाबतीत लीडिंग कंपनी आहे। अमेरिकेमध्ये एनव्हिडियाचे रिझल्ट वरवर पाहता चांगले दिसत आहेत, पण सेल्स व्हॉल्यूम कमी दिसत आहे, त्यामुळे नंतर एनव्हिडियाचा शेअर पडला। आता ब्रिटनने जी मिसाईल दिली आहे युक्रेनला, ती सुद्धा मिसाईल युक्रेन वापरणार आहे।
तेलाचे साठे अमेरिकेमध्ये वाढले आहेत. क्रूड त्यामुळे 73 वरच राहिलेलं आहे. तर काय काय होत आहे हे आपल्याला बघणं गरजेचं दिसत आहे. तर कुठले शेअर तेजीत राहतील आणि कुठले शेअर मंदीत राहू शकतात हे आपण बघूया. भारती एअरटेल, इंडस टॉवर हे दोन्ही शेअरकडे लक्ष द्या, कारण कोर्टाने कंटिंजंट लायबिलिटी या संदर्भात निकाल इंडस टॉवरच्या बाजूने दिला. त्यामुळे त्यांची लायबिलिटी 3,704 कोटींनी कमी होईल. गोदरेज प्रॉपर्टीने कलकत्त्याला ओका इथे 50 एकर जमीन घेतली आहे. त्यामुळे गोदरेज प्रॉपर्टी BEML सेंट्रल कोलफील्डकडून 246 कोटीची ऑर्डर म्हणून BEML, कोरोमंडल, डिव्हिज लॅब, टाटा पॉवर, आयशर मोटर, PSP प्रोजेक्ट्स, मान इंडस्ट्री ॲसेट्स विकणारे म्हणून एजिस लॉजिस्टिक्स आर्मचा IPO येतोय. MCX, बॉम्बे स्टॉक एक्सचेंज, UPL, आता इंडियन हॉटेल, IRCTC, युनायटेड स्पिरिट्स हे सगळे शेअर नाताळसाठी सुद्धा किंवा आपण स्पिरिच्युअल टुरिझम म्हणतो तो जो कुंभमेळा 2025ला आहे त्याच्यासाठी सुद्धा या शेअरकडे तुम्हाला लक्ष देता येईल. श्रीराम फायनान्स, ॲपल, युनो मिंडा, पेटीएम, BEML, राईट्स, RITES किंवा रेट्स काय तुम्ही उच्चार करत असाल तसा, आणि व्होडाफोन, इन्फ्रास्ट्रक्चर ड्युटी टॅक्सवर टॅक्स क्रेडिट क्लेम करता येईल असं सांगितलं गेलं आहे, म्हणून व्होडाफोन. तर मंदीमध्ये टाटा कन्झ्युमर, कमिन्स आणि अडाणी ग्रुपचे शेअर, कारण अडाणी ग्रुपवर लाच घेतलेल्याचा आरोप आणि फ्रॉड केलेल्याचा आरोप अमेरिकेत करण्यात आला आहे आणि ही केस अमेरिकेत चालती आहे, म्हणून अडाणी ग्रुपचे शेअर मंदीत राहू शकतात. NTPC फारसा रिस्पॉन्स दिसत नाही आहे, कारण 30 ते 32% एवढा IPO भरला आहे. ब्रिटानिया, कॅनरा बँक आणि BPCL. सुरुवातीला मार्केट तेजीत उघडेल, ती तेजी काहीशी थोड्या वेळाने कमी होईल आणि त्यानंतर तुम्ही ट्रेड घ्या. सुरुवातीला घाईघाईने ट्रेड घेण्याच्या भानगडीत पडू नका. आजच्या दिवसापुरतं तरी बाय ऑन डिप्स मार्केट राहील, पण परवासारखी युद्धाच्या संदर्भात, ताणतणावाच्या संदर्भात काही जर बातमी आली तर मात्र मार्केट टिकाव धरणार नाही. बघूया काय काय होत आहे. नमस्ते.